तुमच्या सगळ्यांचा आवडीचा एक वाळूचा विषय होता. त्या वाळूच्या विषयासंदर्भात आज वाळूच्या विषयासंदर्भात खास करून कलेक्टर आणि एसपी कुठे गेले यांना मी सूचना केलेल्या होत्या आणि एसपी साहेब यांना मी सूचना पाठीमागेच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंधन आणलं पाहिजे, वाळू चोरी बंद झाली पाहिजे. या संदर्भात काही सूचना मी कलेक्टर महोदयांना दिल्या होत्या, एसपी महोदयांना दिल्या होत्या. आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यातल्या 5 लोकांना एमपीआयडी आजच लावलेला आहे. एमपीडी आजच लावलेला आहे. त्यातले मला वाटतं काही लोकांना अरेस्ट पण केलेलं आहे आणि काही लवकरच 3 लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल. एमपीआयडी वाळूच्या याच्यामध्ये लावलेली आहे. ती पहिल्या टप्प्यातली कारवाई आज झाली. 3 लोकांना ताब्यात घेतलेलं. ते काय माझं काम नाही, एसपी सांगतील. पण 5 लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लावतो. पण मी या माध्यमातून पहिला वाळू चोरांना इशारा आहे, आता सावध, कुणालाही सोडणार नाही. कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही. वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे. वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही. हा फक्त इशारा आहे. बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत. बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळं जर पुन्हा चुकून जरी एखादा फोन जरी आला की यानं चोरली तर त्याला एमपीडी लागेल. याचा जाणीव त्यांनी ठेवावी. पुन्हा राजकारण्यांना मध्यस्थी घालून माझ्यावरची कारवाई थांबा बनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही. या 5 मधला एक जण होता. यासाठी अनेक पॉलिटिशियन माझ्याकडे आले. मी कुणाचंही ऐकलेलं नाही. कारवाईच्या या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जाणार नाही.